एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावं यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीनं राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय। अकोल्यामध्ये देखील एसटी कामगारांनी धरणं आंदोलनासोबतच संप देखील पुकारलाय। अकोला आगारामधून एसटी सेवा आता तात्पुरती ठप्प झाली आहे। राज्य परिवहन कामगारांच्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यानं कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। सकाळी 6 वाजल्यापासून हा बंद पुकारण्यात आलेला आहे। पहाटेपासून अकोला आगारामधून एकही बस निघाली नाहीये। तसेच अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर सकाळच्या 6 वाजतापासूनच इथल्या एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे। आमची महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समिती याने 26/6/2024 रोजी प्रशासनाला नोटीस देऊन ज्या आर्थिक आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं होतं आणि त्याच्यावर 2 बैठका लागून मुख्यमंत्री साहेबांनी 20 तारखेला आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचा 20 ऑगस्टला आम्ही तुमचा प्रश्न निकाली काढू आणि तुम्हाला सन्मानजनक वेतनवाढ देऊ। परंतु 20 ऑगस्ट झाल्यानंतरही साहेबांनी कुठलाही निर्णय घेतल्यामुळे आज हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे। अकोला आगार क्रमांक 2 मधून तथा अकोला विभागातून आपल्या एकही गाडी सकाळी 5 वाजतापासून निघालेली नाही आहे।